गावामध्ये असं बघितलं जातं दोन भरत गोयर आहेत, परंतु एक म्यान में दोन तलवार नाही रहती। मी माझी तयारीमध्ये आहे, ते तिकीट दिला तर मी लढला, ते बोलले भरत पक्षाचं काम करायचं मी काम। पक्ष इकडे तिकडे बदली करण्याची किंवा मला कोणी ऑफर देण्याचं काय शिंदे साहेबांकडे किंवा कोणी बोलवणं एवढा मी काही मोठा कार्यकर्ता नाही। यामध्ये लक्ष्मीपाणी सरकारचा माणूस जर आमच्या शिवसेनेमध्ये आला तरी स्वागत करू आम्ही, आणि आमच्या पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय त्याचा आम्ही योग्य न्याय देऊ त्याला। सन्माननीय आयुक्त कैलास शिंदे यांनी आता 70 कोटीचं एस्टिमेट बनणार, वर्कआउट बनणार, सगळं करणार, परंतु आता 70 कोटी येऊन सुद्धा नगरपालिकेचे एस्टिमेट बनवून सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतचे दप्तर आणि पाण्याचा प्रश्न जो आहे 2010 पासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, परंतु बॅनरबाजी लावली आहे तो त्याचा प्रश्न आहे। मला काय त्या बॅनरबाजीमध्ये काय बोलायचं नाही। जे काही ग्रामस्थ आहेत, जे काही रहिवासी आहेत ते डिस्टर्ब झाले की आता 14 गाव समितीला वेस आला आहे, परंतु नाही म्हणून मागणी केल्यानंतर ही 14 गावातली जे काही अतिक्रमण आहे, जे काही अनधिकृत बांधकाम केलेले ते जमीन लोक पाहतात काय 14 गावांमध्ये पाणी नाही आहे, 14 गावांमध्ये रस्ते नाही आहे, 14 गावांमध्ये लोक भांडखोर आहेत, 14 गावांमध्ये लोक अशिक्षित आहेत। 14 गावांच्या विकासासाठी पॅकेज म्हणजे खूप मोठा पाहिजे। आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्यांनी तर ह्या 14 गावांसाठी 5,000 कोटी मागितले। सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। 14 गाव सरपंच विकास समितीला आता घवघवीत यश आल्याचं दिसून आलेलं आहे काल, आणि त्याच सहयोगानं आज दूध ग्रामपंचायत नारेवलीच्या सभागृहामध्ये या ठिकाणी त्यांनी बैठक आयोजित केली होती, आणि बैठकीमध्ये पुढील विकासासाठी ते नियोजन करणार आहेत। येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धकाच्या माध्यमातून ते कसा विजय मिळणार आहे त्याच अनुषंगाने आपण ते प्रतिक्रिया घेऊया। सन्मान्य महोदय, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। काल सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांची बैठक झाली, आणि बैठकीला यशस्वीरित्या तुम्ही हाताळलात, आणि 2 वेळा रद्द झालेली बैठक आज पूर्ण झालेली आहे। कसं काय नियमावली त्यामध्ये आखलेली आहे, कसं बघताय, आणि 14 गावाला काय गुडविल मिळाली? सर्वप्रथम आपल्याला असं सांगू इच्छितो की तुम्ही निवडणुका आल्यात, या निवडणुकीचा विषय आमच्याकडे अजिबात नाही आहे। आमचा विषय आहे 14 गाव सर्वपक्षीय समिती आणि विकास समिती। याच्याकरता आम्ही नाव दिले की ह्या गावांचा विकास कसा आहे। लोक पाहतात काय 14 गावांमध्ये पाणी नाही आहे, 14 गावांमध्ये रस्ते नाही आहे, 14 गावांमध्ये लोक भांडखोर आहेत, 14 गावांमध्ये लोक अशिक्षित आहेत। हा जो ठसा जो आहे ना तो आम्हाला पुसून काढायचा आहे। त्याकरिता ही सर्व पक्षाची किंवा हे जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांना एकत्रित करून 2015 मध्ये आम्ही ही सुरुवात केलेली आहे, आणि 15 मध्ये सुरुवात केल्यानंतर पहिलं काम आहे आम्ही हातात घेतलं काय की ह्या 14 गाव संघर्ष समितीचं नावच विकास समिती केलेलं आहे, आणि विकास समितीच्या माध्यमातून या गावांना नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश केल्यानंतर ह्या गावांचा विकास चेहरा मोहरा बदलू शकतो असा हा सर्वांना आम्हाला ठाम विश्वास आहे, आणि आम्ही म्हणूनच त्या गोष्टीचा पाठपुरावा केला। महोदय विकासासाठी सन्माननीय महोदय पालकमंत्री महोदयांनी, नगरविकास मंत्री महोदयांनी किमतीचं पॅकेज तुम्हाला दिले। आम्हाला 14 गावांच्या विकासासाठी पॅकेज म्हणजे खूप मोठा पाहिजे। इथले आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्यांनी तर ह्या 14 गावांसाठी 5,000 कोटी मागितलेले आहेत, परंतु ते 5,000 कोटी टप्प्याटप्प्याने 10 वर्षापर्यंत पुरतील असे मागितलेले आहेत। आम्हाला नगर विकास खात्याने किंवा त्याच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय निधी लागेल ते आम्ही देऊ, परंतु ही एकदम मिळणार नाही, टप्प्याटप्प्याने मिळेल। तसेच एकनाथराव शिंदे साहेब हे आम्हाला नेहमी सहकार्य करतात। ही 14 गावं घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याच पुढाकाराने आणि त्या मुख्यमंत्री असताना त्याही GR काढलेला आहे, आणि त्याही आम्हाला 2 वर्षापूर्वी GR निघाच्या अगोदर शब्द दिला होता तुमची गावंही घेतो आणि तुम्हाला विकासासाठी जे पाहिजे ते देतो। तसं त्याही पाठपुरावा आम्ही जसं करतो तसं टप्प्याटप्प्याने देत आहे। कालच्या बैठकीमध्ये त्यांनी आयुक्तांना, नवी मुंबई महापालिकेच्या कमिशनरना आदेश दिले की ह्यांची जी मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या तत्काळ सुरू करा। मग त्याच्यात वैद्यकीय असो, शैक्षणिक असो, त्याच्यात म्हणजे शाळा आणि रस्ते, पाणी या सर्व गोष्टी त्या लगेच सुरू करा,
आणि 70 कोटी नगरविकास खात्यातून लगेच त्याही वर्ग केलेले आहेत आणि त्या 70 कोटीतून म्हणजे असे टप्प्याटप्प्यातून तुम्हाला जसे पाहिजे तसे पैसे आम्ही निधी देऊ. मग 70 कोटी निधी येणार आहे 14 गावाला, तो अपुरा आहे का? आणि आता येणाऱ्या जे तुम्ही मगाशी तुमचं लेटर हेड वाचलं की अनधिकृत बांधकाम तोडण्यात येणार आहे. सन्मान्य महोदय, अनेक गावं, अनेक स्थानिक रहिवासी गुरुजन जागेमध्ये वसलेले आहेत. गावाचा विस्तार वाढला, विस्तारीकरण वाढल्यानंतर टॅक्स लावला गेला. टॅक्स लावला हा ग्रामपंचायतचा अधिकार आहे, परंतु त्यांची ती घरं साबूत राहतील की जमीनदोस्त होतील? नाही, कसं आहे, जसं जसं विकासासाठी सर्वांचा हातभार असतो. हे महाराष्ट्रामधला 14 गाव आहेत. 14 गावांमध्ये महाराष्ट्र सरकार आहे. ह्या भारत देशामध्ये सरकार आहे. त्या भारत देशामध्ये ही 14 गावं आहेत. म्हणजे विकास, त्याच्यानंतर इथले खासदार आहेत, इथले आमदार आहेत आणि इथे नंतर ग्रामपंचायतच्या व्यतिरिक्त नवी मुंबई महापालिका येतो, म्हणजे तिथले प्रतिनिधी असतील. मग जसं विकासासाठी सर्वांचा हातभार असतो तसं तिथे अनधिकृत बांधकामं जे असतील ते हटवण्यासाठी सुद्धा सर्वांचाच हात असेल. त्याच्यात समिती काय हस्तक्षेप करणार नाही. जे शासन करेल त्याच्यासाठी समिती सगळी सहकार्य करेल. समितीची मागणी एवढीच राहील की गरजेपोटी आणि भूमिपुत्रांची, इथे स्थानिकांची गरजेपोटी घरं बांधलेली असतील ती फक्त शाबूत राहावी अशी विनंती आम्ही करणार आहोत. महोदय 70 कोटी आलेत आणि 15 महिने झाले. गावात जी आर निघाला 14 गावाचा, 70 कोटी आता आलेत. आता तुम्हाला यश आलंय, पूर्णतः यश आले, परंतु अद्यापही आता सन्मान्य आयुक्त कैलाजी शिंदे यांनी आता 70 कोटीचं एस्टिमेट बनणार, वर्क ऑर्डर बनणार, सगळं करणार. परंतु आता 70 कोटी येऊन सुद्धा नगरपालिकेचे एस्टिमेट बनवून सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतचे दप्तर आणखी जमा झालेले आहेत. दप्तर सुद्धा जमा करण्याचा आम्ही ते गाऱ्हाणं लावण्याच्या अगोदरच आयुक्तांनी माननीय शिंदे साहेबांना सांगितले की दप्तर पण आम्ही 5-6 दिवसात उचलतो. ते दप्तर उचललं नव्हतं, म्हणजे कामकाजच सुरू नव्हतं केलं तोपर्यंत दप्तर तेही घेतलं नव्हतं. पण कामकाज सुरू होतो एका बाजूला दप्तरही घेणार आहे. ते सुद्धा सांगितलं की अर्ध्या दिवसात दप्तरसुद्धा घेतील. महोदय, माझा शेवटचा प्रश्न असेल, कारण निवडणुका आता येतील गणतील, पूर्णतः तुम्ही भाजपाचे पदाधिकारी आहात, पण अशी काय ऑफर तुमच्याकडे आली का की एकनाथ रामबा शिंदे असतील किंवा सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील की तुम्ही शिंदे गटात या आणि शिंदे गटात या, तुम्हाला तिकीट देतील? नाही, तुम्ही मला सांगितलं की भाजपाचे कार्यकर्ते आहे, हे बरं विचारलं तुम्ही. कारण भारतीय जनता पार्टी स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि इथे 1992 नंतर जी महायुती आहे, इथे खासदारसुद्धा महायुतीचा आहे, म्हणजे शिवसेनेचा आहे. आमदारसुद्धा महायुतीचा आहे, शिवसेनेचा आहे. त्याच्यामुळं आम्ही युतीच्या बरोबर आहोत आणि मला पक्ष इकडे तिकडे बदली करण्याची किंवा मला कोणी ऑफर देण्याचं काय शिंदे साहेबांकडे किंवा कोणी बोलवणं एवढा मी काही मोठा कार्यकर्ता नाही आहे. मोठ्या नेत्यांना कोणी तर ऑफर देतो. ह्या ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता लक्ष्मण पाटील, त्याच्यामुळं मला कोणी बोलवायची आवश्यकता नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करतो, परंतु भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पार्टीला बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन मी समितीचं काम करतो. सन्मान्य महोदय, आपण दहिसर गोटेघरचे पाणीपुरवठा समितीचे सन्मान्य उपाध्यक्ष आहात, पण तुमच्याच गावात अद्यापही पाणी मिळाले सशंका आहे. परंतु काही बॅनरबाजी लावले काही उपजिल्हा प्रमुखांनी, तुमच्या पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षांनी, की मी त्या पाणीपुरवठ्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, मी स्वतः 7 लाख खर्च केले, अशी बॅनरबाजी लावली तुमच्या 4 गावात, म्हणजे नारिवली असेल, बाणे असेल, वाकरण असेल की बामाली असेल. सर, हे कसं बघताय? तुम्हाला इशारा घेतला नाही का? नाही, मी त्या शिखर समितीचा उपाध्यक्ष नाही, मी खजिनदार आहे. परंतु खजिनदाराचा व्यवहार काय असतो की पैसे आले काय आणि पैसे गेले काय हा हिशोब त्यांच्याकडे असतो किंवा त्यांच्या नावाने सर्व त्यांच्या सैनिक सर्व चेक देतो. हे सुद्धा माझ्याकडे नाही आहे. हे अध्यक्षाकडेच आहेत. आणि राहिला प्रश्न आमच्या 4 गावांचा जो पाणी आहे, तो पाणी अजूनही आम्हाला मिळाला नाही. त्या पाणी मिळावा 4 गावांना मी प्रयत्न करतो या समितीच्या माध्यमातून किंवा माझ्या पक्षाच्या माध्यमातून सर्व 14 गावांचा विकास व्हावा. म्हणजे त्याच्यात रस्ते असो, रवींद्र चव्हाण साहेबांनी 32 कोटी आणून दिले, त्या माझ्या मागणीनी आणि समितीच्या मागण्याने खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांना आणून उद्घाटन करून हे 32 कोटी निधी दिला होता नगरविकास खात्यातून. आणि त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न जो आहे 2010 पासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. परंतु बॅनरबाजी लावली आहे तो त्याचा प्रश्न आहे.
मला काही त्या विचारात बॅनरबाजीमध्ये काय बोलायचं नाही, पण एक खजिनदार या नात्याने मी माझ्या गावात सर्व 14 गावांना पाणी कसं मिळेल याचा मी प्रयत्न करत असतो. समायामध्ये शेवटचा नागरिकचा प्रश्न आहे, तेही महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण गुरुचरण जागेवरती अनेक विभागाची प्रश्न विचारला, त्यामुळं 14 गावातील जे काही ग्रामस्थ आहेत, जे काही रहिवासी आहेत ते डिस्टर्ब झाले आहेत की आता 14 गाव समितीला वेस आला आहे, परंतु नाही म्हणून मापणी केल्यानंतर ही 14 गावातली जे काही अतिक्रमण आहे, जे काही अनधिकृत बांधकाम केलेले ते जमीनदोस्त होणार आहे, त्या लोकांना तुम्ही काय इशारा देणार आहात, काय विनंती करणार आहात? नाही 14 गावाच्या गुरचरणीमध्ये लोकांनी तशी अनधिकृत बांधकामं आहेतच नाही. म्हणजे आमच्या नारिवली गावामध्ये एक घरसुद्धा नाही आहे. साधारण 60-70 एकर जमीन आहे आमची, एकही घर गुरचरणीमध्ये नाही आहे. बालेगावामध्ये नाही, बालेगावची जमीन जी आहे ती राज्य राखीव पोलिसाला दलाला दिलेली आहे, बाकीची उरलेली तशी शाबूत आहे. इथे उत्तर शिव गाव आहे, त्याची गुरचरण साधारण 80-82 एकर आहे, ती गुरचरण तशीच्या तशी शाबूत आहे. कोणी गुरचरणीमध्ये घर गुरचरणीमध्ये किंवा रस्त्यालगत जी बांधलेली घरं आहेत ती परप्रांतीयांची किंवा त्या ह्याचे भंगार माफियांची त्यांची घरं आहेत आणि ती बाहेरच्या लोकांची असल्याकारणाने त्यांची काय आम्हाला चिंता नाही. आमच्या लोकांनी कुणी गरजेपोटी जर बांधलेला असेल तर तो आम्ही शाबूत कसा राहील आणि ते आमच्याच जमिनीमध्ये आहेत, तर तसा आम्ही प्रयत्न करतो. आपल्या समवेत कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय भरत काळू भोईरजी आहेत. भोईर सर, आज गुडविला घेतले, तुम्ही नाही म्हणायचं आहे की आम्ही 2 घर करू, कारण हे काही योग आलेला आहे, खूप विकासाचा योग आहे, कसं बघताय? सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं कसं कौतुक कराल आणि सन्मान्य अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचं कसं करतो? शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, आता जे उपमुख्यमंत्री आणि आमचे कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आता नवीनच ज्यांची नियुक्ती झाली आहे ते आमचे आमदार, म्हणजे सर्वांचे लाडके कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार राजेश मोरे साहेब यांच्या आदेशाने आम्ही चालणारी माणसं आहोत. पहिली गोष्ट म्हणजे समितीचे आमचे लक्ष्मण पाटील आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे. त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत. परंतु या लढ्यामध्ये शिवसेना, BJP, राष्ट्रवादी सर्वच नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसपासून तर रवींद्र चव्हाणपासून तर अजितदादा पवार साहेबांपासून सुद्धा आम्हाला हे केलेलं आहे. त्यात आमचे खासदार हे आम्हाला आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे आम्हाला चिंता नव्हती की आमचे गावं बाहेर पैसे जाणार नाहीत हे आम्हाला माहिती होतं. आणि आताच त्या दिवशी हनुमान शेतकरी गेलो आम्ही कोणी गावामध्ये, तेव्हा खासदार साहेब बोलले की 2 दिवस थांबा, 2 दिवसात तुमची मिटिंग लावतो आणि ते खरं करून दाखवलं. तिसऱ्या दिवशी मिटिंग लागली आणि चांगल्या प्रकारे मिटिंग झाली आणि आयुक्तांना सांगितलं की इथली जे मूलभूत सुविधा आहेत त्या लवकर चालू झाल्या पाहिजेत आणि त्या सुविधा चालू झाल्या जवळजवळ असं समजलेलं आहे मला आता. महोदय 14 गावामध्ये असं बघितलं जातं आहे 2 भरत भोईर आहेत, परंतु एक मैन में 2 तलवार नहीं रह सकती, क्योंकि एक मैन में 2 तलवार नहीं रह सकती. सर मी काय म्हणतोय, आता निवडणुकीला कशी तयारी करणार आहात? 2 भरत भोईर आहेत, कसं बघताय? साहेब मी एक साधा कार्यकर्ता आहे. माझे जे आमचे खासदार साहेब आहेत, आमचे जिल्हा प्रमुख आहेत शिंदे साहेब, त्यांच्या आदेशाने चालणारा माणूस आहे. मी माझी तयारीमध्ये आहे. ते दिला तर मी लढला, ते बोलले पक्षाचं काम करायचं मी काम करणार. सन्मान्य महोदय, लक्ष्मणजी पाटील यांना शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, ते येतील का आणि तुमचं काय प्रतिक्रिया, तुमची काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये जेवढे लोक वाढतील तेवढा पक्ष भरभराट नाही येतो. त्यामुळे लक्ष्मण पाटील सारखा जर माणूस जर आमच्या शिवसेनेमध्ये आला तर स्वागत करू आम्ही आणि आमच्या पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय त्याचा आम्ही योग्य न्याय देऊ त्याला आम्ही. आणि राहिला विषय इलेक्शनचा, इलेक्शनमध्ये जे काही साहेब निर्णय देतील आम्हाला ते आम्ही दोन्ही आमच्यासाठी मान्य असेल. खासदाराचा निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे, परंतु भरत भोईर साहेब तुम्हाला तिकीट भेटणं अनिवार्य आम्हाला तरी वाटतं, कारण तुम्ही जवळ आहात. मग तिकीटसाठी काय प्रयत्न आहेत का? कारण नवी मुंबई महानगरपालिका तुम्हाला प्रशासकीय यंत्रणेचा गाडा अभ्यास मी बघितले, परंतु आता ह्यामध्ये काय ट्यूशन आहे? साहेब खरं म्हणजे मी शाखा प्रमुखपासून सभापतीपर्यंत जे पोचलो ते आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब आणि आता जे राजेश मोरे साहेब यांच्या प्रयत्नामुळे, तसेच महेशदादा पाटील आणि हनुमंत ठोंबरे आणि आमचे विभागाचे
गणेश जपाल साहेब आणि किसन जाधव यांच्यामुळेच इथपर्यंत मला पोचवलेलं आहे त्यांनी. आता मी इच्छुक आहे, परंतु साहेबांच्या आदेशाने आम्ही काम करणारे लोक आहोत. साहेब बोलले की आम्ही काम करणार. तर हे होते सन्माननीय 14 गाव सरपंच विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आता सांगितलं की जे काही गुरुचरण जागेमध्ये बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाला कुठल्या प्रकारचा तडा जाणार नाही. कारण 14 गावातील जे स्थानिक असतील, भूमिपुत्र असतील, त्यांनी गरजेपोटी बांधलं असेल, त्यांना जमीनदोस्त होण्याची गरज नाही, करण्याची गरज नाही. आम्ही त्याच्या पाठीचे आहोत. आणि 15 महिन्यानंतर 14 गावाला 70 कोटीचं पॅकेज मिळालं. आता नवीन महापालिकेत गेल्यानंतर त्या 14 गावाला किती पॅकेज मिळतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरू शकणार आहे. जसे पाहतो आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.